कोंडाईबारी घाटात भरधाव ट्रॉलाची उभ्या पिकअपला जोरदार धडक. टोमॅटो वाहतूक करणारे वाहन अपघातग्रस्त, वाहतूक ठप्प. कोंडाईबारी घाटात आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रॉलाने रस्त्याच्या कडेला आधीपासूनच नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रॉला थेट रस्त्यावरच कलंडला. मिळालेल्या माहितीनुसार निजामपूर वासखेडी येथील एक पिकअप वाहन टोमॅटोची वाहतूक करत नवापूर बाजारपेठेकडे जात होते. मात्र कोंडाईबारी घाटात वाहनात बिघाड झाल्याने ते रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले होते. दरम्यान दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रॉलाने या उभ्या पिकअपला जोरदार धडक दिली. अपघातानंतर ट्रॉला रस्त्यावरच उलटला. या घटनेनंतर ट्रॉलाचा चालक घाबरून घटनास्थळावरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भागचंद्र राजेंद्र तळा. हां, कसं काय झालं अपघात? माझी गाडी काल रात्री ब्रेकडाऊन झाली होती, इंजन फेल झालं. त्याच्यानंतर माझ्या गाडीचं काम चालू आहे. माझ्या गाडीचं इंजन खोलून गेलेलं आहे. तर काम चालू असताना ही गाडीवाला ड्रायव्हर खूप दारू पिऊन आला. तिकडून 50-60च्या स्पीडनं आला आणि समोर एक पिकअप चालू होतं. त्यांनी पिकअपला धडकले त्याच्याकडून अनबॅलेन्स गाडी झाली. त्यांनी खाली गाडी काढली. ड्रायव्हर कुठे गेला? ड्रायव्हर आता पळून गेला. अपघाताच्या ठिकाणी थोडे पुढे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. त्यातच हा अपघात घडल्याने घाटातील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू केले असून घटनेची नोंद घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.